ज्यामध्ये 4 चाकी असणाऱ्यांचे रेशन बंद, घरात AC किंवा मोठे उपकरण असल्यास रेशन बंद, अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपण सोशल मीडियावर बघितल्या असतील आणि त्याच विषयीची सविस्तर माहिती आपण घेऊन आलो आहे। आजची सर्वात मोठी बातमी, ज्यामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय, 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू, वन नेशन वन रेशन योजनेला गती आणि अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कडक कारवाई। पण सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच प्रश्न, कोणाचे रेशन बंद होणार आणि कोणाचे चालू असणार? चला तर पाहू सविस्तर रिपोर्ट, ज्यामध्ये 1 एप्रिलपासून रेशन नियमात मोठे बदल, KYC आणि आधार लिंकिंग अनिवार्य, उत्पन्न मर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई, 4 चाकी नसतानाही काहीचे रेशन बंद होण्याची शक्यता, वन नेशन वन रेशन योजना देशभरात लागू। देशभरातील रेशन व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने वन नेशन वन रेशन ही योजना लागू केली आहे। आता या योजनेनुसार देशातील कोणताही नागरिक आपले रेशन कार्ड वापरून कोणत्याही राज्यात रेशन घेऊ शकतो। विशेषतः स्थलांतरित कामगारांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरत आहे। ही संपूर्ण प्रणाली आधार आणि KYC वर आधारित आहे। 1 एप्रिलपासून सरकारने काही कडक नियम लागू केले आहेत, ज्यामध्ये KYC करणे अनिवार्य आहे, म्हणजे घरातील प्रत्येक सदस्याला KYC करणे बंधनकारक आहे। जर कुटुंबातील एखाद्या सदस्याने KYC केली नाही तर त्याचे रेशन मिळणार नाही, त्यासाठी वेळेत KYC करून घ्या। आता रेशन कार्डला आधार लिंक करणे देखील बंधनकारक आहे। डुप्लिकेट आणि बनावट जे कार्ड असतील ते रद्द होतील आणि अपात्र लाभार्थ्यांची तपासणी याद्वारे सुरू आहे। यामुळे अनेक लाभार्थ्यांचे रेशन बंद होण्याची शक्यता आहे। त्यानंतर रेशन मिळण्यासाठी उत्पन्न हा महत्त्वाचा निकष आहे, ज्यामध्ये साधारणपणे खालील मर्यादा लागू, ज्यामध्ये अपात्र कोण होणार आहेत तर ग्रामीण भागात 1.5 ते 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे जे कुटुंब आहेत ते अपात्र। त्यानंतर शहरी भागात 2 ते 3 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे कुटुंब अपात्र। त्यानंतर आयकर भरणारे नागरिक, सरकारी कर्मचारी अशा नागरिकांचे रेशन रद्द होऊ शकते, मात्र ही मर्यादा राज्यनिहाय वेगवेगळी आहे। आता सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे सोशल मीडियावर चर्चा आहे की 4 चाकी असेल किंवा नसेल तर रेशन बंद होणार का? पण सरकारी नियमानुसार फक्त 4 चाकी असल्यामुळेच रेशन बंद होत नाही, मात्र जर 4 चाकी आहे, जास्त उत्पन्न आहे, मालमत्ता जास्त आहे तर रेशन बंद होऊ शकते। त्यानंतर खालील कारणांमुळे रेशन बंद होऊ शकते, ज्यामध्ये KYC पूर्ण नाही, आधार लिंक नाही, चुकीची माहिती दिली, डुप्लिकेट कार्ड आहे, आर्थिक स्थितीत सुधारणा आहे, म्हणजेच नियमाचे पालन न केल्यास रेशन थांबू शकेल। पण जर चुकीची माहिती देऊन रेशन घेतले तर आपणास त्या रेशनची बाजारभावाच्या मूल्याप्रमाणे सक्त वसुली केली जाऊ शकते, अशी तरतूद नियमामध्ये आहे। रेशन सुरू ठेवण्यासाठी KYC अत्यंत आवश्यक आहे। सोपी प्रक्रिया आहे, ज्यासाठी आपण मोबाईलवरून KYC कशी करायची तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो नक्की बघा। त्यानंतर आता आपण जवळच्या रेशन दुकानात जाऊन देखील आपली KYC करू शकता। अशा प्रकारची अगदी सोपी प्रक्रिया आहे। आता कोण पात्र कोण अपात्र हे आपण बघितले। लक्षात ठेवा, पात्र असाल तर रेशन मिळेल, अपात्र असाल तर रेशन बंद होईल। अधिक माहितीसाठी अपडेट कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।